Knock knock. Guess who? It's me. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट श्रद्धा विरारी आणि तुम्ही पाहत आहात आमचा ब्रँड न्यू शो ज्याचं नाव आहे अनस्क्रिप्टेड. इथे तुम्हाला धमाल, मस्ती, एंटरटेनमेंट सर्व काही मिळणार, पण स्क्रिप्ट नाही. म्हणूनच तर शोचं नाव आहे अनस्क्रिप्टेड. आणि आजचा एपिसोड होणार आहे अतिशय स्पेशल, कारण आज जी व्यक्ती येणार आहे त्यांनी त्यांचा अभिनय व कॉमेडीने त्यांचं नाव गाजवलं आहे. अँड आय एम डॅम शुअर की महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात त्यांना टीव्हीवर तर सर्वांनी पाहिलंच आहे. तर आज आपल्या सोबत आहे हास्याचे राजा, पंचेसचे बादशाह. त्यांच्या येण्याने होतो हसण्याचा धमाका, मंचावरचे जादूगर, पडद्यावरचे हिरो, एकदा आले की हसू थांबत नाही हो, मराठी हास्य जत्र्याचा तो स्टार भारी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया निमेश कुलकर्णीसाठी. थँक्यू सो मच. सो हॅलो निमेश सर. हाय. कसं वाटतंय तुम्हाला? खूप मस्त वाटतंय. ओके, आर यू एक्सायटेड? म्हणजे काय आता सध्या तुम्ही काय फील करतायत? आय एम स्केअर्ड. मला माहित नसतं की काय प्रकारचे प्रश्न येणार आहेत आणि कसं त्याच्यावर टॅकल करायचंय, कारण रिॲक्ट करणं हा खूप सोपा शब्द झाला. खरं तर सोशल मीडियावर काहीतरी बोलताना तुम्हाला टॅकलच करावं लागतं हल्ली, असं मला वाटतं. सो आय एम लिटिल स्केअर्ड, पण या एक्सायटेड. ओके. आणि तुम्हाला इथे कसं वाटतंय? आपली जी जागा आहे पॉडकास्ट, इथे खूप युनिक आहे, अमेझिंग आहे. आणि म्हणजे ठाण्यात इतका अमेझिंग कॅफे जो रिसेंटली सुरू झालाय, सो हा मस्ट विजिट कॅफे आहे. गेस इथली वाईब मस्त आहे. आता जस्ट हे मी ड्रिंक टेस्ट करणारच आहे, फूड टेस्ट केलंय, सो सगळंच खूप मस्त आहे. सो आय वुड सजेस्ट की सगळ्यांनी, ठाणेकरांनी स्पेसिफिकली, या कॅफेला एकदा तरी व्हिजिट करायलाच हवं, मग ते परत परत करत राहतात. नक्की नक्की. आणि तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे या कॅफे तर्फे. हो, सो इट इज कस्टमाइज्ड बॉटल आहे तुमच्यासाठी त्यांनी दिलेली. वाव. येस, तुम्ही ओपन करून बघू शकतात. ओके. असं काही नाही ना की ते त्यांना हे पण परत द्यायचं रॅपर? नाही. फाडेल म्हणजे. तरी मी ट्राय करेल किती मॅक्सिमम बेसिक याचं. ओ वाव. येस, स्पेशली तुमच्यासाठी. वाव. थँक्यू सो मच. थँक्यू टू सँडविच रॉक्स. आणि हा कॅफे मस्ट विजिट आहे. सो आय वुड सजेस्ट की सगळ्यांनी लवकरात लवकर विजिट करा. बॉटल मिळणार नाही, पण खाणं आणि पिणं खूप उत्तम मिळेल तुम्हाला. तर निमेश सर, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला, ठीक आहे? तुम्ही खूप एक्सायटेड आहात, थोडेसे स्केअर्ड पण आहात. सो मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की लाईक कल्याणवरून, तुम्ही बॉर्न अँड बॉटम फ्रॉम कल्याण आहात, राईट? सो बॉर्न इन नाशिक. ओके. कारण आईचं माहेर ते, बट बॉटम इन कल्याण. ओके. सो कल्याणवरून ते टीव्हीवरचा सफर कसा होता? प्रत्येकाचाच या इंडस्ट्रीतला स्ट्रगल असतो आपापला. सो सेम माझा पण होता, कारण कल्याण मुंबईच्या जवळ असलं तरी मुंबईला जायला कल्याणवरून वेळच लागतो. तर माझं कॉलेज मुंबईला होतं. मी लहानपणापासून बालनाट्य वगैरे करायचो, पण मेन प्रवास एका पॉइंटला जो कॉन्फिडन्स देणारा असतो तो कॉलेजमध्ये सुरू होतो. आय वॉज इन रुपारेल, आणि तिथे माझा खरा प्रवास सुरू झाला, रुपारेल कॉलेज माटुंग्याला. आणि मग तिथून पुढे एकांकिका स्पर्धा असू देत, त्याच्यानंतर प्रायोगिक नाटकं असू देत, व्यावसायिक नाटकं असू देत. सो थिएटर करत करत हळूहळू मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही कॉलेजेसना डिरेक्ट करत करत तो कॉन्फिडन्स गेन करत करत. आणि मला असं वाटतं की कॉन्फिडन्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते या इंडस्ट्रीत काम करताना. तो गेन करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आज म्हणजे मला ते शाहरुखचं वाक्य खूप आवडतं की मी रोज सकाळी जेव्हा उठतो तेव्हा मी हाच विचार करून उठतो की आय एम द किंग ऑफ दिस वर्ल्ड. याचा अर्थ दुसरे मूर्ख आहेत असं नाही, पण स्वतःला तुम्हाला या इंडस्ट्रीत काम करताना स्पेशली हा कॉन्फिडन्स द्यावाच लागतो, नाहीतर कोण तुमच्या पुढे कधी निघून जाईल तुम्हाला कळत नाही. सो हा कॉन्फिडन्स हळूहळू गेन करत, ऑडिशन्स देत, आणि मग आता तुम्हाला दिसतोय तो प्रवास सुरू झाला. सो सर, तुमची खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. बट असा लहानपणी असा कधी असा एक स्पार्क येतो ना की नाही मला याच्यामध्येच जायचंय, आणि अभिनय ही एक अशी फील्ड आहे की ती खूप टफेस्ट आहे, राईट? तर तो स्पार्क तुम्हाला कोणी दिला? स्पार्क म्हणण्यापेक्षा तो सपोर्ट मला माझ्या घरच्यांनी दिला. कारण माझ्या बाबांना फार वाटायचं की यांनी इतरही काही करावं अभ्यास सोडून. सो जेव्हा घरून सपोर्ट असतो, स्पेशली या इंडस्ट्रीत, कारण आपण मॅक्सिमम उदाहरणं अशीच ऐकतो अजूनही
की मला या क्षेत्रात काम करायचं होतं पण घरून सपोर्ट नव्हता, मला इथे जायचं होतं पण घरून म्हणतात नाही नाही हे अनसर्टन आहे खूप आणि इंडस्ट्री काही भरवशाची नाही वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की माझ्या घरून माझ्या बाबांनी ज्या प्रकारे मला सपोर्ट केला, माझ्या आईने ज्या प्रकारे सपोर्ट केला, तर ते खूप मॅटर करत होतं. आणि स्पार्क आय गेस हळूहळू दिसतच असतो कोणाला ना कोणाला. मी ज्या संस्थेत लहानपणी काम करायचो कल्याणमध्ये, तिथल्या मेंटॉर्सना मला काहीतरी वाटलं की नाही हा करू शकतो. हळूहळू मी कॉलेजला गेलो तेव्हा तिथल्या डिरेक्टर्सना वाटलं की हा काहीतरी करू शकतो. सो तो स्पार्क असं नाही म्हणणार मी की नाही आज दिसलं की हा ऍक्टर आहे आणि उद्या हा ऍक्टर झाला. ते मध्येच वर जातं कुठेतरी, मध्येच खाली येतं, मध्येच वाटतं की हा आता आपण म्हणजे बास नाऊ वी आर अ स्टार, आणि उद्या कळतं की अरे 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 परत सुरुवात करावी लागणार आहे. सो हीच या इंडस्ट्रीची गंमत आहे. पण मला असं वाटतं की आई बाबांच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत हे गेलोय, किंवा इतरही माझे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथे आहे. खूप छान, खूप छान. म्हणजे आता तुम्ही तर खूप फेमस आहात ऑफकोर्स, घरोघरी लाईक महाराष्ट्राच्या घरोघरी तुमचं नाव तुम्ही गाजवलेलं आहे, तुमचा अभिनय व कॉमेडीने. तुम्ही लाईक कसं जे फॅन्स इंटरॅक्शन आहेत ते तुम्ही कसं बॅलन्स करतात? लकीली अशा शोचा भाग होता आलाय की ज्याच्यासाठी निगेटिव्ह कमेंट्स फार येत नाही. सो इंटरॅक्शन करताना कायम पॉझिटिव्हच असतो, तोंडावर तरी लोक चांगलेच म्हणतात. आणि मी म्हटलं जसं की शो इतका मोठा आहे त्याच्यामुळे आय एम व्हेरी लकी की मला त्या शोचा भाग होता आला. आणि आता पण माझा जो प्रवास सुरू होणार आहे दुसऱ्या शोच्या याने, जिथे मी एका वेगळ्या भूमिकेत असणार आहे. आतापर्यंत मी ऍक्टर म्हणून माहीत होतो, मी सिरियल्समधून माहीत होतो, एखाद फिल्ममधून माहीत होतो, हास्य जत्रेतून माहीत होतो. पण आता मी एका नाटकाला रिसेंटली असिस्ट केलं होतं डिरेक्शनसाठी, आणि आता मी डिरेक्शन डिपार्टमेंटला काम करणार आहे ॲज अ असोसिएट डिरेक्टर चला हवा युद्यासाठी. ओके, ही एक नवीन जर्नी सुरू होते आणि त्यात पण लोक छान ऍक्सेप्ट करतील अशी माझी अपेक्षा आहे. सो आय एम होपिंग की लोक त्या शोलाही तितकंच प्रेम देतील, तितकाच सपोर्ट मिळेल त्या शोला जितका की माझ्या आधीच्या शोला होता. नक्की नक्की. आता जर आम्ही तुम्हाला वेगळ्या भूमिकेमधून भूमिकेत तुम्हाला बघणार आहे तर त्याची काय तयारी तुम्ही करतायत या करणार आहे? चालूच आहे, मला इथूनही आता जायचंच आहे त्याच्या तयारीसाठीच, कारण शो खूप रिसेंटली सुरू झालाय. बट आय एम व्हेरी एक्सायटेड. म्हणजे कारण काय आहे, तुम्ही काहीतरी नवीन ट्रायआउट करत राहिलं पाहिजे, तुम्ही काहीतरी एक्सप्लोर करत राहिलं पाहिजे. मला फिरायला खूप आवडतं, सो त्या बाबतीत मी कायम असं म्हणत असतो की आपल्याला फिरायला आवडतं कारण आपल्याला नवीन जागा एक्सप्लोर करायला आवडतात. इथला माणूस हेच बोलतो का आणि तिथला माणूस तेच वागतो का हे आपल्याला ट्राय करून बघायचं असतं, हे सेम आहे का. सो सेम आहे इथे पण, की असं नाही की मी ऍक्टिंग पासून खूप लांब गेलोय, पण डिरेक्शन मला आधीपासून करायचं होतं, दिग्दर्शन, आणि मला वाटायचं की मी कधी ना कधी करेन. ती ऑपॉर्च्युनिटी झी मराठीने दिली आहे आणि झी स्टुडिओज प्रोडक्शननी दिली आहे. आणि एक एपिसोड आमचा ऑलरेडी शूट करून झालाय. सो आज आपण ज्या दिवशी हे शूट करतोय, मला माहित नाही टेलिकास्ट कधी होईल, पण आज जेव्हा आपण हे शूट करतोय तर आज त्या सीझनचा चला हवा उद्याच्या सीझनचा पहिल्या एपिसोडचा टेलिकास्ट आहे आज रात्री. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आता आमची रात्री लॉन्चिंग आहे, सो त्याच्यासाठी चॅनल पार्टी वगैरे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड आणि मजा येते. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की कॉमेडियन म्हणून कोणीही ओळखावं ही माझी कधी अपेक्षाच नव्हती. कारण मी कॉलेजमध्ये असताना कधीच मी आता कसा मस्त विनोद करतो असं माझं कधीच झालं नाही. मी कायम इंटेन्स कॅरेक्टर्स करत आले. सो मला उलट आता खूप कमी मिळतात इंटेन्स कॅरेक्टर्स करायला. मी रिसेंटली एक सिरीज केली होती मनसुद्धा तुझं म्हणून, त्याच्यात एक एपिसोड केलेला ज्याच्यात मी एक इंटेन्स कॅरेक्टर केलेलं, किंवा मी एक सिरियल केलेली मध्यंतरी 2-1 वर्षांपूर्वी, तर त्यात बऱ्यापैकी माझ्या कॅरेक्टरला शेड्स होत्या की जे इंटेन्स पण असायचं मध्ये. मी नाटक करतो ज्याच्यात पण कॉमेडी आहे पण एंडला एक इंटेन्स सीन आहे. सो मला तसं पण आवडतं. पण मला असं वाटतं की कॉमेडी जो करतो ना त्याला कॉमेडियन मध्ये गृहीत धरलं जातं. आत्ता पण मी जेव्हा डिरेक्ट करतोय तेव्हा मला लोकांना हेच सांगायचंय की आम्ही जेव्हा ऍक्टर्स बघतोय, आता 25 नवीन ऍक्टर्स येणार आहेत हवा उद्याच्या मार्फत, तर त्यातून ते काही कॉमेडियन्स म्हणून आम्ही निवडलेत किंवा ते लोक तसाच प्रयत्न करणार आहेत असं नाही, तर ते ऍक्टर म्हणून आम्ही काय वेगळं करू शकतो, या झोनला आम्ही कॅरेक्टर काय वेगळं प्ले करू शकतो, याच कॅटेगरीमध्ये बसण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही सगळेच एकत्र येऊ. सो आय होप की लोकांना ते आवडेल. नक्कीच, नक्की आवडेल. आणि तुम्हाला सपोर्ट करणार आम्ही सगळे तर आहोत. येस, थँक्यू.
ऑडियन्सचं प्रेम तुम्हाला आधीपासूनच मिळत गेलंय, तर पुढे पण तुम्हाला भरभरून मिळेल हीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. तर मंडळी, गप्पा गोष्टी तर भरपूर झाल्या आहेत, पण आता टाइम आहे जरा मजा आणि मस्तीची. तर निमिष सर, तुम्ही रेडी आहात? नाही, असं तू म्हणालीस की मला भीती वाटायला लागली. तुम्ही का घाबरताय? नाही बापरे, मी खूप घाबरतो हल्ली. नाही नाही नाही, तुम्हाला रूल्स खूप सिम्पल आहे. रॅपिड फायर आहे, गेमचं नाव आहे रॅपिड फायर. आता म्हणतेस की का घाबरत आहे? नाही, एकदम बेसिकचे क्वेश्चन्स असतात, एकदम बेसिक. ठीक आहे, आय ट्रस्ट यू. ओके, हा ठीक आहे, खुश झाली मी. सो मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, तुम्हाला त्याची उत्तरं खूप फटाफट द्यायची आहे. बरं, ठीक आहे. सो स्टार्टिंग विथ द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट्स द स्ट्रेंजेस्ट रूमर यू हॅव हिअर्ड अबाउट युअर सेल्फ? की माझं आणि शिवाजीचं काहीतरी आहे. इज इट? हो, याची न्यूज होती. किमान 12 न्यूज चॅनल्सनी याच्यावर न्यूज केली होती आणि जी प्रचंड खोटी होती. आम्हाला पुढचे 3 इंटरव्ह्यूज आम्हाला दोघांना याच्यासाठी करावे लागले होते की असं काहीच नाहीये. हो, पण असं काहीतरी स्ट्रेंजेस्ट वियर्डेस्ट रूमर मी ऐकला होता. आणि तुमचं काय रिॲक्शन होतं यावर जेव्हा तुम्हाला कळालं? हसलो आम्ही. आम्ही दोघं एकत्र येऊन हसलो की किती विनोदी आहे म्हणून. पण एनिवे. ओके, सो सेकंड क्वेश्चन आहे, इफ यू वरंट अन ऍक्टर तर तुम्ही काय असलं असता आता? बाय द वे, आधीच्या प्रश्नासाठी मी लोकांना अजून एकदा क्लिअर करतो की लुक ॲट दिस. आणि हे माझं आणि एका माझं जिच्यावर प्रेम आहे त्या मुलीचं आहे, हे जे काही आहे ते. बाय द वे सर, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सॉरी. हा, जर तुम्ही ऍक्टर नसले असते आता, तुम्ही काय असले असते? आय गेस मी क्रिकेट खेळत असतो, कारण मला क्रिकेट फार आवडायचं. मी कन्फ्युज पण होतो थोडासा, फार नाही. आधी ऍक्टिंग मी फार आधीपासून करायचो लहानपणी, पण मी शाळेत असताना क्रिकेट पण खेळायचो आणि मला फार आवडायचं. सो मे बी, कारण मी अंडर-16 पण खेळणार होतो, पण मग आमच्या स्कूलच्या प्रिन्सिपलनी सांगितलं नाही, यू हॅव टू चूज वन वगैरे. सो नाही, असं नाही, मी ऍक्टिंग करतोय आता त्याच्यामुळे. पण हा, मे बी मी क्रिकेटर व्हायचा प्रयत्न केला असता. ओके, सो तिकडे पण आपल्याकडे खूप कॉम्पिटिशन आहे क्रिकेटमध्ये. सो ते पण टफच आहे. हो, पण नाही, तुम्ही जिथे आहात तिथे आम्हाला तर आवडतायत. थँक्यू. ओके, सो तिसरा प्रश्न आहे की हास्य जत्रामध्ये बिगेस्ट प्रँक्स कोण करतं? एकदम भयंकर प्रँक्स कोणी नाही करत, पण असेच प्रँक्स समीर चौगुले खूप करतो. खूप जास्त? हो. एक प्रँक तुम्ही सांगू शकाल? प्रँक इन द सेन्स तो ऑन स्टेज करतो कधी कधी, म्हणजे नॉट स्किट चालू असताना, पण जेव्हा आम्ही सोफ्याच्या इथे बसलेलो असतो, बाकीच्यांचे स्किट चालू असतात, तेव्हा पण तो उगाच आमच्याकडे डिरेक्टर्स मागून बोलतात की हा कॅमेरा हे करा, सोफ्यावर बसलेले असताना जेव्हा स्किट चालू नसतं तेव्हा थोडे इकडे व्हा, थोडे असे सरका सोफ्यावर. तर तो त्यांची ऍक्टिंग करतो आणि तिथे बाजूला बसूनच सोफ्यावरून बोलतो, हॅलो हॅलो अरुण सर, थोडे बाजूला. आणि मग आपल्याला जेन्युइनली वाटतं की ओके, कोणीतरी सांगतंय, मग माणूस जेन्युइनली. सो असे खूप प्रँक्स तो करत असतो, पण हलके फुलके, भयंकर नाही. अच्छा, तुमच्या आता हे तुमच्याबद्दल आहे, ठीक आहे. डिस्क्राईब युअर वर्स्ट ऑडिशन इन 3 words. डिस्क्राईब माय वर्स्ट ऑडिशन? बापरे, अशा खूप असतील. वर्स्ट इन द सेन्स गेल्यानंतर कळतं ना की अरेच्छा, म्हणजे आता समजा मी गेलोय एकदा ऑडिशनला, हे सुरुवातीच्या काळात खूप व्हायचं. मी गेलो ऑडिशनला आणि मला कळायचं की ओके, 35 yearsच्या माणसाचं ऑडिशन, आणि ना सगळ्यांचं असं म्हणणं आहे, आता तरी मी ही म्हणून बियर्ड ठेवायला लागलोय, तेव्हा तर मला बियर्ड नव्हती. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की माझा खूप बेबी फेस आहे. मला इतका त्रास व्हायचा की तुम्ही 30 म्हणालात तरी ते म्हणायचं नाही यार, तू 20 लगताय, तू मला नाही होगा इधर कुछ. मी जरी 25चा असायचो तरी मी 20चा वाटायचो, असं त्यांचं म्हणणं असायचं. सो त्यासाठीच मी कुठेतरी ही बियर्ड वगैरे पण. ओके, सो जर तुमची लाईफ एक मूवी असली असती तर तिचं टायटल काय असलं असतं? हा बापरे, हा टफ क्वेश्चन आहे यार. आय गेस माहित नाही मी किती ते जगू शकलो असतो किंवा जगतोय आता, पण मला कायम असं वाटतं की जिंदगी ना मिलेगी दोबारा. दॅट वुड बी माय टायटल, कारण दॅट इज माय वन ऑफ द फेवरेटेस्ट फिल्म आणि मला तसं जगायला खूप आवडेल. मस्त. कोणता लाईक ऍज अन ऍक्टर तुम्हाला जर सिरियस रोल करायचा असेल
तर त्या कोणत्या ऍक्टर सोबत तुम्ही करणार? इंटेन्स काहीतरी. हो. सी माझं आता आपण उडीच मारायची तर खूप मोठी मारूया असं मी म्हणेन, पण आय लव्ह रणबीर कपूर. ओके. आय गेस ही इज वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर्स इन इंडिया. सो आय विश, पण मला असं खूप वाटतं की त्याच्याबरोबर सीन करताना आय वुड लव्ह इट. त्याच्या बरोबर पेक्षा पण मला असं वाटतं की मला त्याच्यासारखं कधीतरी जमावं. तो जितक्या इंटेन्सली त्याच्या डोळ्यातून परफॉर्म करतो. नक्की नक्की. आय एम डॅम शुअर की होईल. थँक्यू. ओके, तर तुमची एक लाईक फेवरेट फनी लाईन काय आहे जे तुम्हाला? हा, फेवरेट एक फनी लाईन इन जनरलच फनी लाईन अबाउट युअर लाईफ. बापरे, हा, अबाउट माय लाईफ. हा, एक फनी लाईन जर तुम्हाला डेडिकेट करायची असेल तुमच्या लाईफ साठी तर ती कोणती असणार? ही शपथ यार, फनी लाईन अबाउट माय लाईफ. थोडस काय म्हणूया आपण, म्हणजे पर्सनल लाईफ बद्दल तर असं फार काही फनी नाहीये आणि आय होप की नसावं, पण प्रोफेशनल लाईफ बद्दल आय गेस तीच लाईन आहे मी जी म्हटलं, बेबी फेस. काही म्हणा पण बेबी फेस म्हणू नका अशी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या प्रोड्युसर्सना. ओके, हा एकदम कॉन्फिडेन्शियल क्वेश्चन आहे. हो. इंस्टाग्राम वरती तुम्ही कोणाला स्टॉक करतात? रिसेंटली कोणाला स्टॉक करून आले आहेत का तुम्ही? आई शपथ, मला ना मी असं काय म्हणतो आपण, तू एकतर खूप चुकीच्या वेळी विचारते नाही, पण तरी मी उत्तर देईन. मला असं स्पेसिफिक एखाद्या माणसाला स्टॉक करण्यापेक्षा म्हणजे मला ही सवय कोविड मध्ये मला जास्त जाणवली. आय गेस कोविडच्या काळात जेव्हा आपण घरीच होतो, की काही घडलं ना, एखादी गोष्ट घडते तर मला ती जाऊन पटकन बघायची वाटते. आता गुगल असू दे किंवा आता इन्स्टावर आपल्याकडे जास्त होतं, सो इन्स्टाला पण आपण स्टॉक करतो. तर ना काही न्यूज असेल अबाउट समवन, अबाउट एनीवन, सो मी लगेच जातो आणि ते हो की काय झालंय आणि मग याचं काय आहे. आय नो की खूप म्हणजे अगदीच इग्नोर करण्यासारखी सवय, पण मला आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट छोट्यातली छोटी असू दे किंवा मोठ्यातली मोठी, मला पटकन जाऊन ते आधी सर्च करायचं असतं. बट स्टील अजून ओपनली तू म्हणालीस त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मी अगदी कधीतरी आधी खूप, जेव्हा मी स्ट्रेंजर थिंग्स सुरुवातीला जास्त बघितलेलं, पण मी मिली बॉबी ब्राऊनला खूप म्हणजे सतत स्टॉक करायचं. आय यूज्ड टू लाईक लव्ह हर, ऍडमायर हर, एव्हरीथिंग. मला ती अशी इतकीशी, तिचं पहिल्या सीझन मध्ये इतकीशी दिसते आणि द वे शी वर्कड, तिचं जे काम होतं आणि नाऊ शी कॅरीज हरसेल्फ ज्या प्रकारे, मला फार भारी वाटतं तिच्याकडे. ठीक आहे. द बेस्ट थिंग वॉज की शी वॉज 16 years आय गेस ओल्ड, आणि तिचं मी गुगल सर्च केलेलं आणि तिच्या इथे आलेलं ऍक्ट्रेस अँड प्रोड्युसर. म्हटलं 16व्या वर्षी आम्हाला स्पेलिंग माहित नव्हतं प्रोड्युसरचं, तिच्या नावाच्या पुढे प्रोड्युसर वगैरे. सो शी इज अमेझिंग. ओके ओके. शूट मध्ये असताना अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडे सतत असतात? मी सतत नसतात ही एक गोष्ट तुला कन्फर्म सांगू शकतो. शूट मध्ये असताना म्हणजे आम्हाला आता शूटच्या वेळी रिहर्सल डे पण असतो आणि शूट डे पण असतो, असे 2 दिवस. मोबाईल मला माहितच नसतं दिवसभर माझा कोणाचा फोन आलाय, मला कोणाचा मेसेज आलाय. सिरियसली मला फक्त कामाचं, आता हे डिरेक्शन करायला लागल्यापासून कामाचं बघावं लागतं म्हणून, नाहीतर मी पूर्णपणे माझ्या को-ऍक्टर्स बरोबर, मला खूप आवडतं एन्जॉय करायला सगळ्यांबरोबर, आणि मला ती कंपनी खूप आवडते. मला ते काम करत असताना काम खूप आवडतं. सो मला माहितच नसतं. सो मोबाईल माझ्याबरोबर कधीच नसतो. म्हणजे असंही कित्येक वेळा झालंय की मी सकाळी मोबाईल एका ठिकाणी ठेवलाय, समज एखाद्या टेबलवर घ्यायचे, आणि मी रात्री आल्यानंतर मला दिसल्यावर माझं असं आई शपथ हा दिवसभरात गायब करू शकलं असतं कोणी, माझं लक्षच नसतं फोन या गोष्टीकडे. सो असं पण होतं कधी कधी. ओके ओके. सर, तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमधून एक गोष्ट चेंज करायची असेल, ठीक आहे, तर ती तुम्ही कोणती कराल? एक चेंज, छोटासा जरी असेल चेंज तरी तुम्ही सांगू शकता. मी असं म्हटलंय आधी पण एकदा की मला ना तो स्टिरिओटाईप आपल्याकडे करून टाकतात ना, ते चेंज करायचं. म्हणजे इंटरव्ह्यूच्या पण सुरुवातीला मी म्हटलं जसं की कॉमेडियन्स म्हणून बघितलं जातं, बट वी आर ऍक्टर्स. पण अजूनही इंडस्ट्रीत देखील काही प्रोड्युसर्स आहेत किंवा काही आहेत इन जनरल, म्हणजे स्पेसिफिक नाही सांगू शकणार मी, पण अशी एक चर्चा असते
की ओके हा हे करतो का, हा मग याला याच्यासाठीच करूया कास्ट. ओके. किंवा अच्छा आपल्याकडे ही रिक्वायरमेंट आहे पण ह्यानी तर हे केलंय मग नको, मग हा नको. सो आपल्याकडे कॉमेडी करणाऱ्यांना एक असं करून टाकतात की हा हे लोक हेच करतात. पण मग तुम्ही ऑडिशन हा प्रकार कशाला सुरू केलाय ना. बरोबर आहे. जर तुम्ही ऑडिशन्स ठेवता, तुम्ही ऑडिशन्स पूर्णपणे घेतल्या पाहिजेत. मग तो कुठल्याही प्रकारचा ऍक्टर असेल, शुड कॉल हिम, आणि तुम्ही बघायला पाहिजे की त्याला हे पण जमू शकतं का. सो मला आवडेल ही गोष्ट लवकरात लवकर चेंज झाली तर. नक्की नक्की. तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं आहे आय एम डॅम शुअर की ते होईल चेंज. ओके. सो प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक फ्रेंड तर असतोच जो लाईक आपण जरी त्याला रात्री 2 वाजता कॉल केला, एका कॉलने तो येईल. तर असा कोणता मित्र आहे तुमचा? विनायक बरेच आहेत असे मित्र, पण स्कूल फ्रेंड, कॉलेज फ्रेंड? कॉलेज फ्रेंड आहे माझा, जो आतापर्यंत पण फ्रेंड आहे, कारण आम्ही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. तो हास्यजत्रेत रायटर देखील आहे, स्क्रिप्ट रायटर. सो आम्ही कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनचे मित्र आहोत. आणि आय नो की मी रात्री 2 वाजता जरी त्याला कॉल केला, आम्हाला बेसिकली आम्ही कायम म्हणायचो की हल्ली खूप असं सांगितलं जातं की ही इज माय बेस्ट फ्रेंड, शी इज माय बेस्ट फ्रेंड, किंवा तुम्हाला सांगावं लागतं ए तू असं काय करतो, तू माझा बेस्ट फ्रेंड आहे ना. आम्हाला कधी एकमेकांना बोलावंच नाही लागलं. म्हणजे वी नो इच अदर फॉर 15 years नाव. 15 वर्षात आम्ही कधीच एकमेकांना म्हटलं नाही की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे किंवा तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. वी नो दॅट. सो माझ्या मते जे तुमचे सगळ्यात जवळचे मित्र असतात त्यांना तुम्हाला कधी त्या कॅटेगरीमध्ये बसवावं नाही लागत. ते होऊन जातं. इट इज लाईक फॅमिली. मस्त. तुमच्यासोबत फॅन इंटरॅक्शन तर खूप झाले असणार, तर असे कोणती वियर्डेस्ट फॅन इंटरॅक्शन आहे जे तुम्हाला अजून पण लक्षात आहे? वियर्डेस्ट असे खूप आहेत यार. मी आता आठवायला लागलो ना तर मला एक्झॅक्ट आठवणार नाही की यातला काय चूज करू. पण स्टील एक पटकन डोक्यात आलं ते सांगतो की एक 5.5 ते 6 वर्ष मॅक्सिमम, कदाचित कमीच, 5-1 वर्षाचा म्हणून. आणि माझ्या एका नाटकाच्या प्रयोगानंतर कोल्हापूरला तो आला बॅकस्टेजला, प्रयोग संपल्यानंतर. ओके. आणि मला एक आवाज आला जोरात, ए निशिम फोटो दे ना. आणि मी जाऊन बघितलं तेव्हा तो एक 5-5.5 वर्षाचं एक छोटं बाळ होतं. सो मला काही कळलंच नव्हतं. अजून एक गोष्ट, हे खूप गोड होतं ऍक्च्युली. अजून एक गोष्ट ना की हे तर खूप झालंच आहे. आता आपण आज हा पॉडकास्ट ठाण्यातच करतोय, मी ठाण्यातला किस्सा सांगतो. मी एकदा दिवाळी पहाटला मी दरवर्षी ठाण्यात येतो मोस्टली. आता जमत नाही तेवढं, पण आधी तर मी यायचोच कॉलेजला असताना. तर गडकरीला इथे दिवाळी पहाट असते, तर तिथे एका माणसाने ओळखलं आणि तो म्हणाला की तुम्ही निमेश कुलकर्णी? म्हटलं हो. म्हणलं ओके, मला फोटो काढायचा आहे. ओके काढा. फोटो काढायच्या वेळी असं त्यांनी कॅमेरा केला आणि कॅमेरा खाली घेतला आणि माझ्याकडे असं बघितलं. मी नाही काढणार. म्हटलं का, काय झालं? म्हणजे आधी तुमचं नाव जे आहे ना ते निमेश पुष्रा, तसं बोलून दाखवा. मी म्हटलं अहो पण असं नाही, त्याच्याशिवाय मी फोटो नाही काढणार. माझं असं झालं की मला नाहीच काढायचं आहे, काढायचं तुम्हाला आहे, पण तुम्हीच मला सांगता नाही हे माझी अपेक्षा आहे, ही माझी डिमांड आहे. सो असं काहीतरी स्ट्रेंज. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी म्हणतो, पण मी तिथे पैसे घेतो हे बोलण्याचे, जिथे मी काम करतो, तुम्ही मला पे करा. ते हसले. मी म्हटलं नाही ठीक आहे. मी बोललो आणि त्यांनी फोटो काढला. सो अशा काही काही गोष्टी करतात. काही जण असतात जे खूपच असे खांद्यावर हात टाकून चल ना एक फोटो दे ना. तो इतक्या हक्कानी पण काही जण रिॲक्ट करतात. सो असं होत असतात किस्से. मला काय असं वाटतं की दिवाळी पहाटला आता अतिशय गर्दी होणार आहे, कारण तुम्ही सांगून दिलेले आहे की तुम्ही नाही. म्हणूनच मी म्हटलं की मी आता तेवढ्या फ्रिक्वेंटली मला जमत नाही, पण आधी मी बऱ्यापैकी यायचो. एक 3-4 वर्षापूर्वी म्हणजे तोपर्यंत मी असायचोच. अच्छा. ओके. जर करण, आता आपण मराठी इंडस्ट्री मधून थोडंसं बॉलिवूड मध्ये जाऊया. ओके. ठीक आहे. जर करण जोहरने तुम्हाला एक मूवी ऑफर केली, ठीक आहे, तर ती कोणत्या जॉनरची असेल? ऑब्विस चॉईस आहे हा. करण जोहर बनवतोच रोमॅन्टिक फिल्म. म्हणजे करण जोहरला स्वतःकडे चॉईस नाही, तो म्हणेल हो रोमॅन्टिक. येस येस. सो ऑब्विसली म्हणजे कुछ कुछ होता है मध्ये तर माझ्या आयुष्याची सुरुवात झाली असं मला वाटायला लागलं. कुछ कुछ होता है मुळे मला असं वाटायला लागलं आयुष्यपत असं पण काहीतरी दिसतं स्क्रीनवर. किंवा आम्ही ते थोडेसे काय म्हणतो आपण 90sच्या एरामधले पण असल्यामुळे मला शाहरुख खान दिसला की असं थोडंसं डोळे वगैरे होतात, आयुष्यपत एक या दिग्गे असं.
तुम्ही असं प्लॅन चालू आहे का तुमचा काय टू बी इन अ बॉलिवूड डेब्यू? असं काही नाहीये डोक्यात. माझं म्हणणं एवढंच असतं की माणसाने काम करत राहावं. सो आय जस्ट वॉन्ट टू वर्क. यू नेव्हर नो, हल्ली कुठेही काही कॉन्टॅक्ट निघतो किंवा कधी काही रिक्वायरमेंट येते आणि दे आर लाईक की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो की मी एक छोटं कॅरेक्टर केलं होतं, पण मी एक शूट केलेली फिल्म लास्ट इयर रिलीज झाली होती. त्याचं नाव होतं अग्नी. लास्ट इयर का दिस इयर ओनली. अग्नी नाव होतं त्याचं, जी प्राईमवर रिलीज झाली होती. तर त्याचे जे डिरेक्टर होते राहुल ढोलकिया, त्यांची आधीची फिल्म होती, तिचं नाव होतं रईस. ओके. सो मी जेव्हा तिथे त्या फिल्ममध्ये काम करत होतो, सो मला माझ्याबरोबरचा एक को ॲक्टर होता. तो म्हणाला की मी यांच्या सरांच्या आधीच्या फिल्ममध्ये पण होतो, ती रईस होती. सो मी म्हटलं की तू शाहरुख बरोबर काम केलेलं? तो बोला या फॉर 50 to 60 days. मी म्हटलं की तू 50 ते 60 दिवस शाहरुख. आता याच्यात ना ऍक्टर म्हणून मला वाव नाही, कारण ऍक्टर म्हणून आपण एका पॉइंटला काम करायला लागल्यानंतर आपल्यासाठी समोरचा ऍक्टर हा ऍक्टरच असतो. शाहरुख खानला फक्त ऍक्टर म्हणून वाव नाहीये. म्हणजे माझ्यासाठी ती पर्सनॅलिटीच मला ऑ मध्ये टाकणार आहे, की मला असं वाटतं की शाहरुख खान सारखं बनता यावं, याच्यासाठी त्याच्यासारखं ऍक्टर व्हावं यावं हा मुद्दा नाही. बरोबर. मला त्याचे इंटरव्ह्यूज मी फॉलो करतो, त्याचा अँकरिंग मी फॉलो करतो. सो याच्यात काय की शाहरुख खान हा फक्त ऍक्टर म्हणून माझ्यासाठी वाव फॅक्टर नाहीये. मी त्याला तो ज्या प्रकारची पर्सनॅलिटी आहे, ऍटलिस्ट ऑन स्क्रीन आपल्याला जो दिसतो, तो त्याला मीडिया कधी कॅच करत असतो, तो ज्या प्रकारे अँकरिंग करतो, तो ज्या प्रकारे इंटरव्ह्यूज देतो, आता हे पण पॉडकास्ट शाहरुख कसं, या सगळ्या गोष्टींचं वाव आहे माझ्यासाठी. किंवा या सगळ्या गोष्टी मला ऑ मध्ये आणतात की यार हा कसा एवढा भारी बोलतो, किंवा त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. सो या सगळ्या गोष्टी मला अट्रॅक्ट करतात. सो हा मला वाटतं कधीतरी की त्या सगळ्या लोकांमध्ये पण जाऊन आपल्याला त्यांच्याशी बोलता यावं आणि त्यांच्याबरोबर काम करता यावं. सो लेट्स होप. येस, ऍज अ ऍक्टर आपल्याला सगळ्या गोष्टींचा अनुभव तर यायला हवा. एक्झॅक्टली. पहिली. सो ठीक आहे. आता लाईक अशी कोणती मराठी मूवी आहे जी तुम्हाला वाटते की तुम्ही केलं असतं तर अजून छान झालं असतं? नाही, असं मला नाही वाटत की मी केलं असतं. म्हणजे तुमची इच्छा होती की अरे मी जर ह्या मूवी मध्ये असलो असतं तर माझ्यासाठी चांगलं झालं असतं? असं खरं तर आत्ताची फिल्म सांगावी लागेल मग. आणि तसं नाही, पण एक फिल्म आहे जी मला वाटतं की याचा आपण पार्ट असलो तर बेस्ट, पण त्याचं ते शक्यच नाही, कारण तेव्हा माझा जन्मही नव्हता झाला आय गेस. बट अशीही बनवा बनवी इज माय, दॅट फिल्म इज ऑल टाइम फेवरेट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यार याच्यातला एक पण जरी आपल्याला घेता आला, धनंजय माने इथेच राहतात का एवढं बोलताना तरी खूप झालं. पण हे सगळे मातब्बर त्या लोकांनी ती फिल्म अजरामर करून ठेवली. महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये ठीक आहे, कोण लाईक तुम्हाला कोण जास्त हसवतं ड्युरिंग द स्किट? ड्युरिंग द स्किट कोण जास्त हसतं असं विचारतो तुम्ही ड्युरिंग द स्किट? त्याचं उत्तर शिवाली. स्पेसिफिकली सांगायचं आमच्या स्किट मध्ये शिवाली मध्ये ती लिबर्टी येते खूप. आता मी आहे आणि समीर दादा आहे, आमच्याकडे काही काय म्हणतो आपण वेपनच म्हणूया आपण हाईड करण्यासाठी स्वतःचा लाफ्टर. तिच्याकडे प्लस काय असतो की तिची साडी वगैरे असते किंवा ड्रेस असला तरी ओढणी असते, ती पटकन तोंडावर लावते आणि हवं तेवढं हसून घेते. त्याच्यामुळे आमचं होतं यार ही हसते आणि आम्ही काय करायचं आता, रुमाल काढायचा, असं काहीच नाही करू शकत ना आम्ही. पण तुमचं पण तेव्हा हसणं कंट्रोल होत असेल? माझं कित्येक वेळा दिसलंय स्क्रीनवर मी असं बोलता बोलता असं वगैरे होतो. हे सगळं प्रोमोज निघाले या गोष्टी. सो असं होतं. सो तिच्याकडे तो जाम प्लस आहे. सो ती फार हसते पण. ओके. तुमचं फनी निकनेम कोणतं आहे? हेच जगाने आता हाक मारायला निशिम निशिम म्हणते. मला स्वतःला कधी कधी असं होतं की निमिष म्हटल्यावर मला ऑड वाटतं की अरे निमिष काय हाक मारतात. रॅन्डम लोक कोणी रस्त्यावरून चालत असेल तरी आवाज देतात निशिम. माझी मम्मा पण आधी बोलायची काय निशिम, पण नंतर मम्मा आता निमिष बोलते. ठीक आहे, मला आवडतं निशिम म्हटलं. सो दिस इज माय. सर्वात लास्ट क्वेश्चन ठीक आहे. असा कोणता मुवमेंट आहे जो ड्युरिंग द शूटिंग तुम्हाला खूप असं वाटतं की हा लाईफ टाइम साठी मी कॅप्चर करायला पाहिजे होता? म्हणजे असं कोणता फेवरेट पार्ट आहे वाईल शूटिंग? टफ वन. खूप वेळा, खूप नाही पण बऱ्याच वेळा असं वाटून जातं एखाद्या वेळी आयुष्यपत हे आता जे बसलंय डोक्यात फिट, ते असं आपण कायमचं आपल्या सोबत ठेवता आलं पाहिजे, किंवा हा मुमेंट सतत
घडत राहिला पाहिजे असं वाटतं. पण त्यातूनही काढायचं तर एक मुमेंट एकदा असा झाला होता की मी एक सिरियल करत होतो, सहकुटुंब सहपरिवार, आणि त्याच्यात सुनील, म्हणजे आमची सिरियल ना संपत आलेली, आम्हाला सांगितलं होतं आता संपणार आहे, आणि त्याच्यात एक एपिसोड होता ज्याच्यात सुनील बर्वे आमचा मोठा दादा असतो आणि आम्ही 3 भाऊ असतो. तर तो आम्हाला तिघांना एका पॉइंटला झोपवतो, आम्ही जिथे बसलोय तिथेच, 3 लहान भावांना, आणि आमच्या डोक्यावरून हात फिरवत एक अंगाई गातो. सुनील द आउटस्टँडिंग सिंगर आहे, सगळ्यांना माहिती आहे सुनील बर्वे. आणि तो जेव्हा ते गायला होता तेव्हा द होल सेट वॉज क्राईंग, दे व्हेरी इमोशनल आणि वी व्हेरी इमोशनल, कारण सिरियल पण संपत होती आणि त्यांनी तो मुवमेंट तसा क्रिएट झाला होता. आणि ऑल थँक्स टू सुनील बर्वे अँड दॅट टीम, दॅट प्रोडक्शन, फ्रेम्स प्रोडक्शन, त्यांनी इतका सुंदर मुवमेंट तेव्हा त्या सिरियलमध्ये क्रिएट केला होता, जेणेकरून कायमचा तो आयुष्यभरात लक्षात राहील. मस्त, अति छान. इमोशनल तर समजलं, पण आता आम्हाला एक कॉमेडी सीन ऐकून घ्यायचा आहे. म्हणजे घडलाय तुमच्या सोबत, अतिशय कॉमेडी, कॉमेडी सीन, वाईल्ड शूटिंग या समथिंग. ओके, माझ्या बरोबर घडलाय असा मला आत्ता तरी आठवत नाहीये, पण एक किस्सा मला माहिती आहे जो कोणाबरोबर तरी घडला होता. सो एक कोणीतरी होतं जो सेटवर आला शूटिंगच्या, आणि खूप घाईघाईत आला कारण लेट झाला होता, आणि असेच पावसाचे दिवस होते आता जसं चालू आहे तसं. वेन ही रीच ऑन द सेट्स, त्याला 2 बटन रेनकोटची काढल्यावर रिअलाइज झालं, अरे बापरे कपडे घालायचे राहिले. असं झालं होतं. सो ही वेंट टू द कॉस्ट्युम रूम, त्यांनी सांगितलं आता मला टेम्पररी काहीतरी कपडे. सो आता सांगू नका की तो ऍक्टर होते. ऍक्टरच होते, मी नाव नाही सांगणार. ओके गाईज, ही एक मिस्ट्री आहे. निमिष सरांनी थोडीशी हिंट दिली आहे, आम्ही ती रिसर्च करून बघू. ओके निमिष सर, या सेगमेंट मध्ये तर खूप मजा आली आहे. मजाचा लेवल अजून वाढूया. ओके, मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट सेगमेंट, ज्याचं नाव आहे हॅशटॅग गेम बेसिकली. हा, काय करायचंय मला? ओके, सो लाईक महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये तुम्हाला आम्ही बघितलेलं आहे, तुमचं ऑन स्क्रीन बॉन्डिंग इज व्हेरी नाईस सगळ्यांसोबत, ठीक आहे, ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन. तर त्याच्याच रिलेटेड एक म्हणजे गेम आहे. तर मी तुम्हाला ना त्यांची नावं सांगणार ऍक्टर्सचे आणि ऍक्ट्रेसेसचे, तुम्हाला त्यांना एक हॅशटॅग डेडिकेट करायचा आहे. ओके, सो वेदर इट इज बी त्यांच्या पर्सनॅलिटीवरून या त्यांच्या नेचरवरून, इट इज अप टू यू, बट तुम्हाला त्यांना एक हॅशटॅग तर द्यायचाच आहे. ओके, मग हॅशटॅगचं उदाहरण एखादं सांगू शकतेस मला? आता हॅशटॅग रावडी असं काहीतरी. एक्झॅक्टली, हॅशटॅग ड्रामा क्वीन. ओके फाईन, हा ठीक आहे. हॅशटॅग ड्रामा क्वीन कोण आहे? हॅशटॅग ड्रामा क्वीन शिवाली. शी इज ऑलवेज फुल ऑफ ड्रामा. तिला नाचायचं असतं सगळीकडे आणि ती फार मजा करत असते. सगळ्या आहेतच पण शिवाली सगळ्यात वर. हॅशटॅग रोतलू. ओके, मला तो मारेल नंतर, पण आय वुड से पृथ्वी प्रताप. हॅशटॅग रोतलू म्हणजे ना, नाही कळालं, रोतलू असं नाहीये तो, म्हणजे काय रडत नाही असं प्रॅक्टिकली, पण तो चिडतो खूप पटकन, तो ऑफेंड खूप पटकन होतो. मग त्याला राग खूप, तो रुसतो वगैरे, तो मी नाही बोलणार असं वगैरे तो जरा आहे. पॉझिटिव्ह आहे तो खूप प्रत्येकाच्या बाबतीत. जर हॅशटॅग रागीट द्यायचं असेल तर त्यालाच. हॅशटॅग रागीट कोण आहे? मे बी तोच. हो, रागीट असं नाहीये, रागीट ऍक्च्युली कोणीच नाही. कारण मी म्हटलं तसं की मी इतकी त्या सगळ्यांची कंपनी एन्जॉय करतो, याचं कारणच आहे की दे आर फन. ते 2 दिवस तुम्ही असतात की ते फन आहेत सगळे. इव्हन मी आता पण हवं पण सेटवर असतो ना, ते ऑल आर फन. त्या सगळ्यांबरोबर फक्त मजा येते आम्हाला. असं रागीट असं कोणी किंवा कोणाची भीती नाही वाटत, असं कधी झालं नाही माझं. हॅशटॅग सॅड, म्हणजे एकदम सतत सॅड असणार, डिप्रेशन झोन मध्ये असणार. हॅशटॅग सॅड नाही, पण हॅशटॅग शांत म्हणू शकतो आपण की श्रमेश मे बी.
अच्छा. कळतच नाही की आता हा काय करणार आहे. किंवा जेव्हा भोजने करायचा ना, हा. तेव्हा भोजने पण सेम अनप्रेडिक्टेबल. ओके. असाच बसलेला असेल, काही करू, काही बोल, काहीतरी घडू दे, काहीतरी रिॲक्ट, शांत आपल्या दुनियेत. नो इमोशन्स, काहीच हा, नाही. कळतच नाही पटकन नक्की काय म्हणणं आहे ते वाक्य आल्याशिवाय. बापरे. हॅशटॅग फुल ऑन एंटरटेनमेंट. हॅशटॅग फुल ऑन एंटरटेनमेंट समीर दादा, आय गेस. म्हणजे एकदम जॉली. हा, म्हणजे एनी टाइम, एनी डे, कुठल्याही क्षणी तुम्ही त्याच्याशी बोला. हा. ही इज फुल ऑफ एंटरटेनमेंट. आणि आय वुड से गौऱ्या पण. हा. गौरव मोरे. गौरव मोरेला भेटल्यानंतर तुम्हाला कधीच असं वाटत नाही अरे यार, म्हणजे तुम्ही थोडेसे असे असाल आणि त्याला भेटलात की तुमचं असं तो जे ते करतो ना फ्रेश, आपल्या सगळ्यांना फ्रेश करून टाकतो. हॅशटॅग चुगलीखोर. चुगलीखोर. आई ग, कसं सांगत आहे, सांगावं लागेल सर. कोण यार चुगलीखोर? असं कोणी मला दिसत नाही. असं चुगल्या वगैरे खरंच कोणी करत नाही, पण हा इकडचं तिकडे, हा इकडचं तिकडे करणार आहे. मला असं वाटतं विराजच मीन्स बडवून चढवून सांगणार आहे. बडवून चढवून पेक्षा पण हा, म्हणजे तो असं म्हणलं विराज आहे थोडा, विराज जगताप. ओके. आता मी यांची नावं घेते कारण की तुम्ही त्यांना हॅशटॅग डेडिकेट नाही केलेलं आहे. ओके. स्वतः तुमच्याकडनं हॅशटॅग यायला हवं. ठीक आहे. ओके. चेतना भट. चेतना भट. हॅशटॅग बेस्ट स्माइल मी म्हणेन. म्हणजे थोडीशी मावशी पण आहे, थोडीशी म्हणजे मानलेली अशी नाहीये, पण अशी लांबच्या नात्यातली मावशी आहे. मी असं सांगितलं पण आहे आधी एकदा. पण चेतना भट इज बेस्ट स्माइल ऑन आवर सेट. त्यांची स्माइल खूप, स्माइल बघून असं छान वाटतं. वनिता खरात. वनिता खरात इज हॅशटॅग आपण म्हणूया की धिंगाणा. हॅशटॅग धिंगाणा इज वनिता खरात. म्हणजे ती एकटी अख्खी जत्रा भरवू शकते, इतकी एनर्जी आणि ताकद आहे तिच्यात. शी इज फुल ऑफ एनर्जी. सो हॅशटॅग धिंगाणा. नम्रता मॅम. अरे यार, शी इज क्वीन. हॅशटॅग क्वीन. म्हणजे अभिनयात जर कोणी, तिच्या प्रत्येक परफॉर्मन्स कडे बघून असं कोणाच्या तरी तुम्हाला बघून असं वाटतं की यस, मला काहीतरी शिकायला मिळतंय. सो दॅट नेम इज नम्रता संभेराम. प्रसाद सर. प्रसाद सर इज हॅशटॅग सर बिकॉज ही वॉज माय डिरेक्टर ऑल्सो. रिसेंटली मी ज्या नाटकाला असिस्ट केलं तर ते नाटक त्यांनीच डिरेक्ट केलं होतं. सो ही इज हॅशटॅग सर. इज अमेझिंग. प्रियदर्शनी मॅम. प्रियदर्शनी मॅम. हॅशटॅग कळी. सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. बट शी इज रिअली स्वीट. ती फार गोड आहे आणि ती पण अशी कायम अशी असते. शी इज ऑल्सो की वन ऑफ द बेस्ट स्माइल्स. खळ्यांनी थोडी जास्त मजा ऍड होते. अरुण कदम सर. अरुण कदम. अरे हॅशटॅग अरुण कदम इज हॅशटॅग एनर्जी आय गेस. म्हणजे अगेन की अरुण कदम एवढं, अरुण कदमांना ऍक्च्युली खूप आहेत. हॅशटॅग एनर्जी, हॅशटॅग पीच हाय, म्हणजे असा जो मॅक्सिमम पीच मध्ये बोलणं, हॅशटॅग कन्व्हिन्स होणं, हॅशटॅग इनोसन्स. म्हणजे इतका इनोसन्स मी कोणत्याच ऍक्टरकडे बघितला नाही जेवढा मी अरुण कदमकडे बघितलाय. की तुम्ही कुठल्याही थराला जाऊन एक कन्व्हिन्स करणारं कॅरेक्टरचं स्किट लिहा आणि ते कॅरेक्टर जर कोणी अख्ख्या सेटवर करू शकत असेल तर दॅट इज अरुण कदम. ओके. विशाखा मॅम. विशाखा मॅम इज हॅशटॅग ऍक्ट्रेस. ऍक्ट्रेस इन द सेन्स सगळेच ऍक्टर्स आहेत, पण ऍक्ट्रेस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, क्राफ्ट करणारी ऍक्ट्रेस, ज्याच्याकडून शिकावं अगेन खूप जास्त. की म्हणजे स्क्रिप्ट आल्यानंतर स्क्रिप्ट वर वर्क करण्यापासून त्याच्यावर कुठल्या शब्दावर स्ट्रेस द्यायला पाहिजे तर ते छान वाटेल इथपासून स्वतःच्या मेथड जे आपण म्हणतो ना, मेथड ऍक्टिंग. सो एक्झॅक्टली मेथड नाही, पण तिची एक वेगळी मेथड आहे तिची. आणि शी इज सुपर ॲट इट. पॅडीदा. पॅडीदा इज हॅशटॅग दिलदार.
ही इज अमेझिंग यार. तो खूप गोड आहे. तो इतका म्हणजे कोणावरही प्रेम करताना मनापासून प्रेम करणारा, अजिबात मागचा पुढचा विचार न करणारा आणि दिलदार आहे तो. दिलदार काहीही करेल असं वाटतं तो आपल्यासाठी. ओके. निमिष कुलकर्णीसाठी निमिष कुलकर्णीसाठी हॅशटॅग एंगेज्ड. बट हॅशटॅग आवडचे सगळे असं म्हणतात. काही जणांना मी ना उगाच माजुरडा वाटतो की हा पटकन रिॲक्ट करत नाही. तर ते तसं नसतं. मी सिनियर्स नाही स्पेशली किंवा मी बाहेरच्या जगात म्हणतोय, त्यांना असं वाटतं की हा कमी बोलतो किंवा पटकन बोलत नाही आपल्याशी, तर हा खूप असं. तर मी थोडासा ना काय म्हणूया आपण ऑकवर्ड असतो. एकदा खुललो की खूप खुलतो मी. पण मी सुरुवातीला थोडासा विचार करत असतो की काय बोलायला पाहिजे. माझ्यात ती इन जनरलच खूप अशी एनर्जी नाही किंवा ती एक्साइटमेंट नाही की जे एक असतं ना कोणालाही भेटलं ना आई शपथ तू भेटलास, असं माझ्याकडून फार होत नाही. सो म्हणजे तुम्हाला हळूहळू मला जरा हळूहळू कनेक्ट होता येतं. पण स्टील मी ऑलरेडी ट्राय करतोय की जेवढं लवकर जमेल तेवढं कनेक्ट व्हायचा. सो मी म्हणेन की हॅशटॅग थोडासा कॉन्शियस असतो इन जनरल आयुष्यात. मी थोडासा असा विचार करत असतो सतत, कधी काय बोलायचं किंवा काय रिॲक्ट. म्हणून मी म्हटलं ना मी आय वॉज स्केअर्ड की इथे आल्यानंतर. समजलं. पण आता तुम्ही आता मी खुललोय बऱ्यापैकी. आता तुम्हाला थांबावं लागेल मला. बस एवढंच. नाही आम्हाला चालेल, काही हरकत नाही. ओके. आता जजेस वरती येऊया आपण. ओके. सई मॅम आणि प्रसाद दा साठी. अरे यार उनके बारे में क्या कहे अब. सई मॅम इज अगेन शी इज ऑल्सो समवन की जिच्याकडे आपण लुकअप टू म्हणतो ना की इससे कुछ सीखना है, या बाईकडून काहीतरी शिकलं पाहिजे. तर मी ती जी फिल्म म्हणालो मगाशी आपल्या पॉडकास्टमध्ये की मी एक हिंदी फिल्म केली आणि त्याच्यात शी वॉज द लीड ऍक्ट्रेस. आणि ते काम जवळून बघितलं. म्हणजे जज म्हणून समोर बसणं वेगळं, पण मी तिला काम करताना खूप जवळून बघितलं. आणि आय गेस मराठी इंडस्ट्रीला मिळाली सध्याची सगळ्यात बेस्ट ऍक्ट्रेस जर कोणी असेल तर ती सई ताम्हणकर. शी इज अ स्कूल ऑफ ऍक्टिंग. आणि प्रसादोक इज हॅशटॅग विजन. त्या माणसाकडे जे विजन आहे ना इन जनरलच, ऍक्टिंगच्या बाबतीत असू दे, डिरेक्शनच्या बाबतीत असू दे, पर्सनॅलिटीच्या बाबतीत असू दे, तो ज्या प्रकारे कमेंट्स देतो. सो एक विजन आहे त्या माणसाकडे काहीतरी. त्याच्याकडे कायम बघितल्यावर कळतं की हा माणूस काहीतरी एक विचार करून, आता बघत जरी नुसता असला, बोलत नसला, पण बघत जरी आपल्याकडे असला तरी तो काहीतरी विचार करून बोलतोय किंवा बघतोय. लास्ट बट नॉट द लिस्ट, शोची होस्ट प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी हॅशटॅग फुलवंती. ते कॅरेक्टर हे तीच आहे. इतकी सुंदर, इतकी गोड बोलणारी आणि इतकी अमेझिंग डान्सर आणि ऍक्ट्रेस. सो ती पॅकेज आहे. ओके. ऑलराऊंडर पॅकेज. आणि ती फारच म्हणजे ती जितकी सुंदर आहे तितकंच ती म्हणजे काय म्हणूया आपण, तितकीच ती गोड बोलते पण आपल्याशी, तितकीच मनाने पण सुंदर आहे आणि ती इतकी छान वागते प्रत्येकाशी. सो ती फारच गोड आहे. ओके निमिष सर, ह्या गेम मध्ये तर मज्जा आली आहे, पण आता थोडंसं ट्विस्ट आणूया. मज्जा सोबत ना थोडासा एक धमाका तर व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट गेम आहे आमचा दिस ऑर दॅट. मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देईल आणि त्या 2 ऑप्शन पैकी तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचा आहे. ठीक आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. आपल्याकडे 7 प्रश्न आहेत. ठीक आहे. स्टार्टिंग विथ द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन. हसणं की हसवणं? हसवणं एनी डे. म्हणजे ऑन स्क्रीन असू दे किंवा ऑफ स्क्रीन असू दे. ओके. एक भारी भूमिका की 10 भन्नाट पंचेस? एक भारी भूमिका. हास्य जत्रामध्ये कायमचं राहणे की बॉलिवूडमध्ये डेब्यू करणे? आय लव्ह हास्य जत्रा, पण कायमचं राहणं हे मी कुठेच प्रेफर नाही करणार आयुष्यात. ओके. सो या काहीतरी वेगळं ट्राय आउट. ओके. बॉलिवूडमध्ये डेब्यू करणे. सो 4था प्रश्न. को ऍक्टरचा टेक बिघडवणे की स्वतःचा टेक उडवणे? हसत हसत. नाही को स्टारचा बिघडवायचं त्याच्यातच जास्त मजा आहे. ओके. 5वा प्रश्न. स्क्रिप्ट तयार असलेली पाहिजे की फुल ऑन फ्री स्टाईल कॉमेडी? नाही, मला असं वाटतं की बेसिक स्क्रिप्ट तयार असलेली पाहिजे. ओके. लोकांनी तुमच्या नावावरून ओळखायचं की कॅरेक्टरवरून? मला ओळखावं लोकांनी. इंटरेस्टिंग. कॅरेक्टर मे बी. ओके.
लास्ट क्वेश्चन, सिरियस रोल की कॉमिक टायमिंग? हा, हे नाही यार, हे कसं चूज करणार मी. मला दोन्ही आवडतं, पण मे बी सिरियस रोल. सिरियस रोल, ओके. निमिष सर, मजा आता खूप आलेली आहे, ठीक आहे. आणि जेव्हा माझ्या फ्रेंड्सला कळालं की तुम्ही इथे येणार आहेत, तर दे वर रिअली व्हेरी एक्सायटेड, आणि ते तुमचे डायहार्ट फॅन्स आहेत. इथे तर ते येऊ नाही शकत, बट त्यांनी ना तुमच्यासाठी खूप सारे क्वेश्चन्स पाठवलेले आहेत. सो ह्या क्वेश्चन्स पैकी तुम्हाला चूज करायचे, ठीक आहे. हे लिस्ट ऑफ क्वेश्चन चूज करा. तुम्ही क्वेश्चन वाचा, तो वाचायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला. ओके, दिस वन. What's one role you would never be cast for, but you low-key think you would slay anyway? हा, मी म्हटलं तसं याचं उत्तर तेच असू शकतं की मला कायम वाटतं की थोडंसं इंटेन्स काहीतरी मिळावं, पण ते टाईपकास्ट केल्यामुळे एक थोडंसं कठीण होतं कधी कधी की त्या रोलमध्ये कोणी बघत नाही आपल्याला. पण इंटेन्स नाही म्हणणार मी, पण सटल, की जास्तीत जास्त सटल. पण आय गेस मी रिसेंटली एक काम केलंय जे त्याच्या जवळ जाणार आहे, जे अजून लोकांसमोर आलं नाही. एक फिल्म आहे, सो त्यातून लोकांना ते कळेल. स्टे ट्यून गाईज. येस, डन. नेक्स्ट, मी कलर्स वरून चूज करतोय आता. तुम्ही मिडल चूज करतायत सगळे. काय शफल करावं लागेल. इन वन वर्ड, काय, हाऊ वुड यू sum up where you are in life right now? My God, in one word, I'm happy. म्हणजे प्रत्येक बाबतीत मी, काम मला खूप छान आहे सध्या स्वतःकडे, पर्सनल आयुष्यात मी खूप खुश आहे. सो आय गेस आय एम हॅपी. इन वन वर्ड, मोर दॅन हॅपी. 3 words, मोर दॅन हॅपी. ओके, नेक्स्ट. हा, एकच मिनिट. आता तू म्हणालीस म्हणून मी इकडचं घेतो. लास्ट. इन अ वर्ल्ड फुल ऑफ comparisons, how do you stay focused on your own path without losing your individuality? कारण मी खूप महत्त्वाचं एक वाक्य ऐकलंय, किंवा ती फ्रेज मला माहिती आहे, जी आमच्या एका सिनियर ॲक्टरकडूनच मी ऐकली आहे, की आय गेस स्वतःला पाण्यात बघणं खूप महत्त्वाचं असतं. ही खूप निगेटिव्हली बघितली जाते या फ्रेजकडे लोकांकडून, पण स्वतःला पाण्यात बघणं म्हणजे स्वतःबद्दल माहीत असणं, आपल्या कॅपॅबिलिटीज. अर्थात तुम्हाला जास्त काहीतरी यावं याच्यासाठी ट्राय करताच आलं पाहिजे तुम्हाला, पण माझ्यात काय बेस्ट आहे. म्हणजे मला एकदा माझ्या एका सिनियर ॲक्टरनी सांगितलेलं की दुसऱ्याकडे काय बेस्ट आहे आणि ते मला पण जमेल, याच्यापेक्षा माझ्याकडे काय बेस्ट आहे आणि त्याच्यात मी युनिक कसा होईल. मग ते दुसऱ्याला कदाचित जमणारच नाही का. अशा झोनला जेव्हा तुम्ही स्वतःला तयार करताना, तेव्हा तुम्हाला मग कंपॅरिझन वगैरे या गोष्टींची भीती. आपल्यातलं जे बेटर आहे त्याला बेस्ट बनवू शकतो. प्रयत्न करत राहा, स्ट्रगल कंटिन्यू ठेवा. कारण खरं सांगायचं तर सक्सेसपेक्षा स्ट्रगलमध्ये जास्त मजा आहे. तुम्ही जोपर्यंत स्ट्रगल करत असता तोपर्यंत, म्हणजे उद्या तुम्हाला सक्सेस मिळाल्यानंतर पुढचे 10 दिवस काम नसेल, फक्त ते सक्सेस एन्जॉय करायचं असेल, तुम्ही बोर व्हाल. पण त्या स्ट्रगलमध्ये जेव्हा तुम्ही ते काम करत असताना, दॅट इज द बेस्ट थिंग, ज्याने तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि माझ्या कामांबद्दल सांगायचं तर हवा उद्याचं मी तुम्हाला सांगितलंच की मी एका वेगळ्या रोलमध्ये असणारच आहे. आणि मी 2 फिल्म्स केल्यात रिसेंटली शूट, त्या या इयर एंडपर्यंत होपफुली रिलीज होतील. सो त्या आल्या की जसं तुम्ही आत्तापर्यंतच्या कामांवर प्रेम केलंय तेच प्रेम त्या 2 फिल्म्सवर देखील करा. आणि मी येणाऱ्या पुढच्या काळात जे काही प्रोजेक्ट्स करणार असेल त्या प्रोजेक्ट्सवर पण इतकंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. नक्की सर, मी काय फ्रॉम द एंटायर टीम ऑफ अनस्क्रिप्टेड तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा, आणि तुमच्या फ्युचर प्रोजेक्टसाठी पण, फ्युचर जर्नीसाठी पण, आता जे तुम्ही नाव गाजवलं आहे त्याच्या डबल ट्रिपल तुम्ही गाजवणार. तुम्ही खूप हे होणार, फेमस होणार, हे मनापासून इच्छा आहे आमची. थँक्यू सो मच, दॅट सो स्वीट. आणि खूप मजा आली. तुम्ही तुमचं हे जे सुरू केलं आहे पॉडकास्ट, हा सीझन असाच कंटिन्यू करत राहा. कारण हे तुम्हाला आय गेस खूप एक्सप्लोर करायला आणि खूप लोक समजून घ्यायला हेल्प करेल की लोक काय प्रकारे विचार करतात आणि आपल्याला त्यातून काय शिकायला मिळेल.
सो या थँक्यू सो मच सर. थँक्यू. सो या मंडळी आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विथ अनादर गेस्ट, विथ अनादर वाईब्स, विथ अनादर मस्ती. सो या स्टे ट्यून. जसं की तुम्हाला मी आधी बोललेली की ह्या शो मध्ये सगळं भेटणार तुम्हाला, पण स्क्रिप्ट नाही, कारण की शोचं नावच आहे ना अनस्क्रिप्टेड. सो या थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.